सूर्यास्पत्र. गुरुवर्य सूर्यदेव, साष्टांग नमस्कार. तुमचे आगमन झाल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही व अस्ताला गेल्याशिवाय रात्र होत नाही. तुम्ही म्हणजे पृथ्वीवरचे चैतन्य आहात. तुम्ही आहात म्हणून ह्या चराचरातील मनुष्य, वृक्ष, पशु, पक्षी जिवंत आहेत. तुमच्या तेजस्वी रूपावर हनुमंताचे बालरूप आकर्षित झाले होते. तुम्ही जेव्हा उगवता तेव्हा तुमचे रूप अत्यंत लोभस, पाहत राहावे असे वाटते. केशरी रंगाचे तुम्ही मन माझे भारून टाकता. जसे जसे वर येता तसे तसे सर्व पृथ्वी तेजोमय करून टाकता. तुमच्या 12 सूर्य नमस्कारामध्ये प्रचंड ताकद आहे. शरीर सुदृढ होते. सूर्यदेवा, तुम्ही प्रत्यक्ष दिसणारे तेजपुंज देवता आहात. तांब्याच्या कलशातून लाल फूल तुम्हाला अर्पण केले असता मनःशांती मिळते. तुमचा गायत्री मंत्र हा प्रभावी मंत्र आहे. मनुष्याच्या मनाची शक्ती वाढते, मन प्रभावी होतं. एवढी या गायत्री मंत्राची ताकद आहे. ज्याच्या घरी सकाळ संध्याकाळ संध्या केली जाते ते तुम्हाला फार आवडते. दातृत्व कसे असावे हे तुमचा मुलगा कर्ण याच्याकडून कळते. तुमच्यासारखाच तुमचा मुलगा तेजपुंज, शूरवीर, लढवय्या होता. देवा, तुमचा मुलगा असून सुद्धा त्याला सूतपुत्र म्हणून कायम हिणविले गेले. महाभारतात हे वाचून मन गलबलून जाते. तुमचा अंश असून सुद्धा त्याला भोग भोगावेच लागले. हे मनुष्य जन्माचे वैशिष्ट्य आहे, हेच मानवाला कळाले. तुमच्या प्रत्येक वेळच्या उन्हात बसण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. कोवळ्या उन्हात बसल्यामुळे लहान मुलांचा मुडदूस बरा होतो. हे कोवळे ऊन बालवृद्धांना सोसते. कोवळ्या उन्हात फिरणारी लोक बरेच आहेत. 11चे ऊन हिरवे कपडे घालून जर उन्हात बसले तर तब्येत चांगली राहते. B12 हे तुमच्या संपर्कात आल्यावर मनुष्याला मिळते. असे अगणित फायदे तुम्ही चराचराला देता. पावसाळ्यात तुमचे दर्शन कधी होईल याची आम्ही वाट पाहतो. निळसर काळसर ढग आणि ढगांमधून तुमचे दर्शन ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच असते. हिवाळ्यात तर थंडीमुळे पशु पक्षी आम्ही तुमच्या आगमनाची वाट पाहतो. तुमच्यामुळे शरीराला उबदारपणा येतो. पण सूर्यदेवा, उन्हाळ्यात मात्र फारच त्रास होतो. तुमचे रूप खरंच खूप प्रखर त्रासाचे वाटते. उकाड्याने जनता हैराण होते. नदी नाले आटतात, पाणी कमी होते, जनावरांना चारा मिळत नाही, वृक्ष करपून जातात. अक्षरशः आम्ही पावसाळा कधी येतो याची वाट पाहतो. उन्हाळ्यात तेवढं तुम्ही देवा थोडं सौम्य होत जावा की. उष्माघाताने कित्येक जण मृत्युमुखी पडतात. म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जायला सर्वांनाच परवडते का हो? कोणार्कला तुमचे सूर्य मंदिर आहे. महाबळेश्वर, कन्याकुमारीतील सनराईज बघण्यासाठी लोक गर्दी करतात. संत, कर्तृत्ववान नेते, क्रांतिकारक जे जे या पृथ्वी तलावर हिऱ्याप्रमाणे झळकले, झळकून गेले, झळकून जातील त्या त्या लोकांना असे म्हटले जाते की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुमचे नाव अजरामर राहील. अशा देवा तुमच्या उपमा दिल्या जातात. तुमच्याकडे पाहून कवींची कल्पकता जागृत होते. प्रत्यक्ष श्रीरामांना सुद्धा उठविण्यासाठी उठी श्रीरामा या गीतातून चराचराला जिंकून घेण्या अरुणप्रमा उजळली. उठी श्रीरामा हे गीत लिहिले आहे. सूर्यदेवा, तुम्ही आमच्या आयुष्यात आहात म्हणूनच धनधान्य पिकते आहे. तुमच्या मावळण्यानेच रात्र होते. सर्वजण गाढ झोपी जाऊन तुमच्या आगमनाबरोबरच त्यांचा दिनक्रम सुरू होतो. हे सूर्यदेवा, तुमचे अस्तित्व आमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. तुमचं कृपाछत्र आमच्यावर असंच राहू दे एवढीच माझी तुम्हाला विनंती. तुमचीच मुलगी मीरा.